नमस्कार. आज मी प्लाझोची स्टिचिंग सांगणार आहे. हे प्लाझोचा आसनचा भाग आहे, तो स्टिच करून घ्यायचा. दोन्ही पायावरचे आसन एकमेकांवर ठेवून ते स्टिच करून घ्यायचे. मी प्लाझोची कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता ही दुसरी साईड पण स्टिच करून घ्यायची. बघा, मी दोन्ही पण साईड स्टिच करून घेतले. आता बॉटमची जी पट्टी आहे ती फोल्ड करून घेते. अर्धा इंच अशी 1 इंच फोल्ड करून घ्यायची. हे बघा, फोल्ड झालेले आहे. दोन्ही पण करून घेतल्या मी. आता वरती इलास्टिकसाठी जे 2 इंच सोडलेलं होतं तिथे पहिले पाव इंच फोल्ड करून घ्यायचं पूर्ण गोलाकार. फोल्ड करून झालेलं आहे. आता जे 2 इंचावर जे मार्क केलेलं होतं तिथं ते पूर्ण 2 इंच फोल्ड करायचं. तिथे आपल्याला इलास्टिक टाकायचे आहे. हे पूर्ण गोलाकार स्टिच करून घेते. थोडासा गॅप 2-3 इंचाचा ठेवायचा आतमध्ये, तिथून इलास्टिक टाकायचे आहे. हे बघा, मी इथून गॅप सोडलेला आहे थोडा. आता इलास्टिकचं मेजरमेंट हे जे प्लाझो आहे मापाची त्याच्यावर नॉर्मल पकडायची, ते कमरेवर इलास्टिक ठेवायची आणि तिथून डबल घेऊन घ्यायची. डबल पट्टी करून घ्यायची. इलास्टिकची उरलेली कट करून घेते. आता हीच इलास्टिक मी पिनाच्या साहाय्याने आतमध्ये टाकते. हे पूर्ण टाकलेले आहे मी. आता त्याला ते इलास्टिकच्या दोन्ही बाजू जोडून घेते. हे बघा, पूर्ण झालेलं इलास्टिक लावून. आता ते कपडा पूर्ण व्यवस्थित करायचा आणि जे इलास्टिक आतमध्ये टाकण्यासाठी जी जागा सोडलेली होती ती आता स्टिच करून घ्यायची. ही स्टिच करून घेतली. आता कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्याच्या सेंटरला, इलास्टिकच्या सेंटरला एक शिलाई टाकायची. जर ते शिलाई नाही टाकली तर इलास्टिक हलू शकते किंवा पलटू शकते. त्याच्यामुळे ती मध्ये त्याच्या शिलाई टाकायची. थोडंसं इलास्टिक ओढून दोन्ही साईडने ओढायचं आणि त्याच्यावर ते स्टिच करायचं. हे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मी कसं करत आहे. तर हळूहळू थोडंसं ओढायचं इलास्टिकला आणि टिप मारून घ्यायची. हे पूर्ण झालेलं आहे माझं. बघू शकता किती छान लागलेलं आहे इलास्टिक. आता खालचं फिटिंग करून घेते प्लाझोची.
फिटिंग करून झाली, इलास्टिक लावलेली. ही मापाच्या पॅन्टला लावून बघितले तर बरोबर झालेली आहे. हे बघू शकता, अशी प्लाझो तयार झाली. खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.